हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। चर्चा बारामतीच्या, मात्र महायुतीकडून जानकरांना परभणीची जागा 31 मार्चला जानकर महायुतीतून निवडणूक अर्ज दाखल करणार, सूत्रांची माहिती। कोणीही उमेदवार असू द्या, मी लढणारच, शिवतारे बारामतीतून निवडणूक लढण्यावर ठाम, जानकर निवडणूक लढतील या बिनबुडाच्या चर्चा, सुनेत्रा पवारच उमेदवार असणार, मिटकरींची प्रतिक्रिया। शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीत मिठाचा खडा, महायुतीत राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल, अजितदादांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे उमेश पाटील आक्रमक। ठाकरे आणि पवार गटाची मातोश्रीवर बैठक, जागा वाटपासंदर्भात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती। नाशिकच्या जागेवर शरद पवार गट आणि ठाकरे गटाचा दावा। उद्या ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी येणार, 15 ते 16 जागांवरील उमेदवार जाहीर होणार, खासदार संजय राऊतांची माहिती। प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरी आम्ही जिंकू, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। वंचितने मागितलेल्या जागांपैकी 4 जागांचा प्रस्ताव दिलाय, राऊतांची प्रतिक्रिया। नाशिकच्या जागेवरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, हेमंत गोडसे पुन्हा उभे राहिल्यास पराभूत होणार, दिनकर पाटलांचा इशारा। तर दिनकर पाटलांसह आमदारांनी घेतली फडणवीसांची भेट। हेमंत गोडसेंवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। तर नाशिकच्या जागेसाठी भाजप नेते अन्नत्याग आंदोलन करतील, भाजपच्या दिनकर पाटलांचा इशारा। राज ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व देण्याला शिंदे गटाचा विरोध, नेतृत्वाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, शहाजी बापू पाटील यांनी खास शैलीत ठणकावलं। शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी उद्या येणार, खासदार संजय मंडलिक यांची माहिती। तर हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर आणि नाशिकच्या जागेवर चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। 5 पेक्षा जास्त जागा लढवण्यावर अजित पवार गट ठाम, 28 मार्चला अजित पवार गटाची यादी जाहीर होणार, सूत्रांची माहिती। मी सोलापूरची लेक, पुढील 40 दिवस भान राखा, काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचं राम सातपुतेंना पत्र। सोलापुरात राम सातपुतेंचं शक्ती प्रदर्शन, सुशीलकुमार शिंदेंचा परिवार धाराशिवमधून पुण्यात स्थायिक झालेला मी सोलापूरचा आमदार राम सातपुतेंचा प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।